नमस्कार, शीतल्स फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर. त्यापूर्वी पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू. एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते तिळाचे लाडू. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं, 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पांढरे, आणि शेंगदाणे घेतलेत थोडेसे, आणि वेलची पूड घेतलेली आहे. तर हे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. तुम्हाला किती तीळ क्वांटिटीमध्ये तिळाचे लाडू हवेत याच्यानुसार गुळाचे प्रमाण आणि तिळाचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर पहिल्यांदा आपण घेणार आहोत शेंगदाणे भाजून घेतले. असे छान खरपूस घ्यायचे, जास्त करपवायचे पण नाही, आणि खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत तीळ घालणार आहोत, तीळ भाजून घेणार आहोत. तीळ पण एकदम असे मध्यम आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचे. गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण गॅस फास्ट केला तर तीळ करपण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मध्यम आचेवरतीच तीळ आपण छान खरपूस भाजून घ्यायचे. जास्तही लालसर करायचे नाही, त्यामुळे तीळ कडू लागतात, त्यामुळे लाडू कडूपट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण हे अशा मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं त्याला, नंतर ते मग लगेच करपतात तीळ. तुम्ही बघू शकताय तीळ छान भाजत आहेत. हे लाडू असे मी या पद्धतीने बनवलेत बघा. खूप छान लाडू होतात, मऊ एकदम लुसलुशीत होतात, पेढ्यासारखे लागतात लाडू. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत. खिसलेलं खोबरं असल्यामुळे त्याला खूप वेळ लागत नाही, थोडाच लगेच खरपूस होतं. ते गरम करून घ्यायचं. आणि आता शेंगदाणे थंड झालेत आपले. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची टरफलं काढून घ्यायची. टरफलं काढून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते शेंगदाणे काढणार आहोत. त्याच्यानंतर तीळ आपले थंड झालेत तेही आपण घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडेसे तीळ असे मी साईडला काढून घेते. हे बघा, काढून घेतलेत आणि आपण ते आता भांड्यामध्ये घालणार आहोत राहिलेले सर्व तीळ. इथे मी तीळ मला जरा पॉलिश केलेलेच भेटलेले आहेत, त्यामुळे तेच घेतले. आपण गावठी तीळ म्हणजे जे आहेत बिना पॉलिशचे ते वापरले तर छान होतात अजून लाडू. आणि खोबरंही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे एवढं मिश्रण आहे, हे आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं, जास्त पूड नाही करायची, मग ते एकदम हे होतात. बघा असे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता हा गूळ घेतलेला आहे. हा चिक्की गूळ नाही आहे, हा गूळ बारीक करून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं. हे असं तयार होतं, बघू शकताय तुम्ही. हातात घेतलं की असं वळता येतंय, त्याचे लाडू बांधल्यासारखं ते वळता येते. त्याच्यामुळे बस एवढं आपल्यासाठी बेटर आहे. त्यानंतर मी सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलंय. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घातल्यानंतर थोडं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. सर्व एकजीव करून घ्यायचं, सगळीकडे वेलची पूड लागली पाहिजे. त्याच्यामध्ये नंतर 1-1.5 चमचा तूप घातलेला आहे. म्हणजे आपल्याला जे पाक करतो, बिना पाकाचे लाडू करायचे, त्याच्यामुळे आपण तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. हे मी थोडेसे तीळ काढून घेतले होते मग अशी, ते तीळ टाकलेले आहेत बघा. म्हणजे लाडू बांधल्यानंतर त्याच्यावरती अख्खे तीळ दिसतात. सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि मग छान लाडू वळायचे. खूप छान होतात लाडू, तुम्हीही करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
एकदम छान मऊ लुसलुशीत होतात लाडू, पेढ्यासारखे लागतातही खूप सुंदर. तुम्ही बघू शकताय, दिसतातही खूप सुंदर. फार वेळही लागत नाही हे लाडू बनवण्यासाठी. हे बघा, कोणीही सहज अगदी खाऊ शकतो. म्हणजे कठीण होत नाहीत. पाकातले लाडू कसे हे कठीण होतात, म्हणून हे एक उपाय काढला त्याच्यावरती. तुम्हालाही आवडतील. रेसिपी करून बघा. पुन्हा एकदा सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी इथून पुढे कोणतीही रेसिपी टाकेन, कोणताही माझा ब्लॉग असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बघा किती छान लाडू येतात ते बांधता. मस्त दिसतात ते लाडू. जेवढे मस्त दिसत आहेत तेवढे खायलाही खूप सुंदर लागतात. बघा, अशा पद्धतीने माझे लाडू झालेले आहेत. किती छान दिसत आहे बघा. तुटतो एकदम छान नरम, एकदम डिसोळी नाही बरं का. एकदम छान होतो, मस्त होतो. तुम्ही करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला, थँक्यू.